काय ग? काय नाही. अगं दचकलीस. अगं मला वाटलं कोण आलंय. आपल्या घरात कोण येणार आहे अगं? हो तरी पण वसू, काय लपवतेस माझ्यापासून? काय झालं सांग बरं. नाही आजी, काय नाही झालं. काहीतरी नक्कीच झालं. वसू, आजी, आज स्त्रिया इतक्या शिकतायत, स्वतःच्या पायावर उभे राहून भविष्य घडवतायत. हो मग? आजी, मग स्त्रियांना अजूनही समाजात दुय्यम स्थान का आहे? वसू बाळा, आज इतकी नर्व्हस का झाली आहेस? ऑफिसमध्ये केस झाली हरॅसमेंटची. तेच मेल वाचत होते. एका सिनियर मेंबरनी HR ला कंप्लेंट केली. तिने कंप्लेंट केली म्हणून बाकी सगळ्या मुलींनी कंप्लेंट केली आणि आता ते खूप मोठं प्रकरण झालंय. ऑफिसमध्ये काम करताना होणारी हरॅसमेंट, बसमध्ये मॉलमध्ये लागणारे धक्के, नको ते स्पर्श, त्यामुळे कधी कधी स्वतःचीच किळस वाटते. खूप एन्झायटी येते मला. अगं आजी, हे तरी घराबाहेरचे अनुभव आहेत, पण सोशल मीडियावर आमच्या फोटोंवर नाही ते कमेंट्स, DM भरलेले असतात नको नको त्या मेसेजेसनी. एकीकडे मुलींच्या प्रगतीसाठी सर्व काय करतात आणि त्याच मुलींबरोबर असं वागतात. काय करायचं या लोकांचं? वसू, वसू शांत हो बाळा, शांत हो बरं आधी. ते बघ, तुला सांगते ते लक्षात ठेव. बाईच्या जातीला असं मुळू मुळू रडणं शोभत नाही. दुष्टांचा संहार करण्यासाठी वेळ पडेल तेव्हा पार्वतीने दुर्गेचा अवतार धारण केला, काली माता बनवून राक्षसांचा नाश केला. मग आपण त्या देवीची नुसतीच पूजा करायची का तिच्यासारखं रौद्ररूप धारण करून या अशा घाणेरड्या प्रवृत्तींना वेळीच ठेचायचं? बी स्ट्रॉंग अँड स्टँड फॉर युअरसेल्फ. चल आता, जास्त विचार करू नकोस, झोप.